उल्हासनगर लव जिहाद प्रकरणातील आरोपींना एका दिवसातच जामीन मंजूर झालाय। खोटं नाव सांगून आरोपीनं हिंदू मुलीशी लग्न केलेलं होतं आणि पीडितेवर बुरखा आणि गोमांस खाण्याची सुद्धा सक्ती केली होती। तक्रारीनंतर पतीसह दोघा दीरांना अटक झालेली होती। कोर्टानं तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केलाय। दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा जामीन मंजूर झालाय। या संदर्भात आपण आणखी जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, आपण पहिला आरोपी ताब्यामध्ये होते, चौकशी झाली, युक्तिवाद नेमका काय झाला की जामीन मंजूर झालेला आहे तिन्ही आरोपींना? नक्कीच आता काल उल्हासनगरमध्ये लव जिहादाचा एक धक्कादायक प्रकार घडला होता। यामध्ये एका विजय याचं नाव सांगून मुस्लिम तरुणाने एका हिंदू मुलीशी लग्न केलं आणि त्यानंतर तिला बिहारमध्ये घेऊन तिला मुस्लिम रीतिरिवाजाच्या वराने बुरखा आणि हिजाब घालण्याची सक्ती केली। त्याचप्रमाणे गोमांस घालण्यासाठी त्यांनी जबरदस्ती केली। या संदर्भात पीडिताने मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर त्यांच्या घरातील 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यापैकी पीडितचा नवरा पती इम्रान शेख आणि तिचे 2 दीर या तिघांना अटक करण्यात आली। मात्र काल न्यायालयात हजर केला असता दोघी वकिलांकडून युक्तिवाद झाला आणि जो आरोपी इम्रान आहे त्याच्या वकिलांनी जर सांगितलं की सदर आरोपी आहे, याला मराठी येत नाही, तुम्ही मराठीत त्याला जे गुन्हा दाखल केला त्याला तुम्ही काही सांगितलं नाही, तसंच त्यांच्या घरच्यांना तुम्ही पूर्व माहिती दिली नाही की त्याला अटक करण्यात आला। असा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी इम्रान यांना आणि त्याच्या दोघा दिरांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या स्वप्नील सविस्तर अपडेटसाठी।